कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण गणेशोत्सवासाठी एस.टी. महामंडळ आता सज्ज झालेलं आहे। आज वेब एक्सप्लेनरच्या माध्यमातून आपण नेमकी एस.टी. महामंडळाची कशा पद्धतीने तयारी असणार आहे याचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। कोकणात दरवर्षी गणेशोत्सवामध्ये लाखो चाकरमानी कोकणात येतात आणि या कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एस.टी. प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळतंय। यंदा एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून एस.टीच्या लालपरीच म्हणजेच एस.टी. बसेस या सोडल्या जाणार आहेत। कोकणात येण्यासाठी यावर्षी जवळपास 5000 एस.टी. बस या सोडल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे आणि त्या अनुषंगानं एस.टी. महामंडळानं देखील तयारी केलेली आहे। कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसोबतच परतीचा प्रवास देखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं रत्नागिरी विभागाच्या एस.टी. महामंडळानं यासाठी विशेष प्रयत्न केलेले पाहायला मिळत आहेत। परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून यावर्षी तब्बल 2500 गाड्या सोडल्या जाणार आहेत आणि या 2500 गाड्यांपैकी तब्बल 400 गाड्यांचं आरक्षण हे जुलै महिन्यात या ठिकाणी पूर्ण झालेलं पाहायला मिळतं आहे। 400 गाड्यांचं आरक्षण या ठिकाणी जुलै महिन्यातच हाऊसफुल झालेलं आहे आणि त्यामुळं ज्या गाड्या परतीच्या गाड्या सोडल्या जाणार आहेत एस.टी. महामंडळाच्या त्याला चांगला प्रतिसाद सध्या चाकरमान्यांकडून मिळताना पाहायला मिळतो आहे। गेल्या वर्षी एस.टी. महामंडळानं परतीच्या गाड्या सोडताना 2300 गाड्या या मुंबईत सोडलेल्या होत्या। मात्र आता यावर्षी या गाड्यामध्ये 300नी अधिकची वाढ करण्यात आलेली पाहायला मिळते आहे आणि त्यामुळंच यावर्षी परतीच्या प्रवासामध्ये तब्बल 2500 गाड्या सोडल्या जाणार आहेत आणि या 2500 गाड्यांनासुद्धा या ठिकाणी एस.टी. महामंडळाच्या ज्या गाड्या आहेत त्यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतो आहे। तब्बल 400 गाड्यांचं आरक्षण हे जुलै महिन्यातच या ठिकाणी हाऊसफुल झालेलं पाहायला मिळतं आहे। त्यामुळं कोकण रेल्वेप्रमाणेच यावर्षी देखील चाकरमान्यांचा ओढा हा एस.टी. महामंडळाकडे अधिक असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।